माझा नवरा ज्या किराणा दुकानावरती कामाला जायचा, तिथला मालक आमच्या घराशेजारीच राहायचा. मालक दिसायला खूप सुंदर आणि तरुण होता. आता माझा नवरा दिवसभरही घराबाहेर असायचा. घरी मी एकटीच असायची आणि जेव्हा मी भांडी घासायची, तेव्हा तो मालक माझ्या पूर्ण शरीराकडे टक लावून पाहत असायचा. कारण मीही दिसायला सुंदर आणि तरुण होते. म्हणून मालकाला खूप आवडू लागले होते. एके दिवशी माझा नवरा कामाला गेल्यानंतर सुमारे 1 वाजता अचानकपणे माझ्या खोलीच्या खिडकीतून मालक आत आला आणि माझ्यासोबत, माझे नाव शिवानी आहे. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे माझा नवरा एका किराणा दुकानात कामाला होता आणि त्याला तिथे 6,000 रुपये पगार होता. त्याने लग्न करताना मला सांगितले होते की तो एका बँकेत कामाला आहे. असं सांगून त्याने व त्याच्या घरच्यांनी माझी फसवणूक केली होती. मला लग्न झाल्यानंतर समजले की माझा नवरा किराणा दुकानावरती कामाला जातो. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? माझा नवरा म्हणाला, अगं, मला तू खूप आवडली होतीस आणि हे सर्व मी माझ्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार केलं आहे. मला त्याचा आणि त्याच्या घरच्यांचा खूप राग येत होता. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही कुठेतरी अजून एक काम बघा, म्हणजे आपल्या घरचा खर्च भागेल. म्हणून माझा नवरा कामाच्या शोधात होता. एके दिवशी तो लवकर घरी आला आणि मला येऊन म्हणाला, शिवानी, मला एक नवीन काम मिळाले. मी म्हटलं, हो का? काय काम मिळालं? तर त्याने सांगितले की त्याला एका कंपनीत नाईट ड्युटीचं काम मिळालं आहे. आणि मी विचारलं, अहो, तुम्ही नाईट ड्युटीला जाणार म्हटल्यावर मी घरी एकटी कशी राहू? माझा नवरा म्हणाला, अगं, तू एकटी थोडी आहेस, तुझ्यासोबत आईबाबा आहेत ना. आता माझा नवरा दिवसभरही घराबाहेर असायचा आणि रात्रीचा पण बाहेर असायचा. पैसे तसे भरपूर येत होते. आता त्याचा दिवसभराचा 6,000 रुपये पगार आणि नाईटला कंपनीत काम केल्याचा त्याला 14,000 रुपये मिळत होते. असे मिळून 20,000 रुपये त्याला महिना मिळत होते. आता आम्ही खूप खुश होतो. परंतु भानगड फक्त एकच झाली होती. आता माझा नवरा मला वेळ खूप कमी देत होता. तसं पाहायला गेलं तर तो पहाटे यायचा आणि लगेचच 2-3 तासात आवरून दुकानात जात होता. पण आता मला माझ्या नवऱ्याजवळ जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. मला खूप तरसावं लागत होतं आणि वाट पाहावी लागत होती. आणि म्हणूनच याच गोष्टीचा फायदा माझ्या घराशेजारील बंगल्याच्या मालकाने घेतला. मालक दिसायला खूप सुंदर आणि तरुण होता. तो सहसा कुठल्या स्त्रीकडे पाहत नसायचा. परंतु माझ्या नवऱ्याला जेव्हापासून रात्रीचं काम लागलं आहे, हे पाहिल्यानंतर तो मला पाहून भारावून गेला होता. तो माझ्यासाठी वेडा झाला होता आणि आता दिवसरात्र फक्त माझ्याच शोधात असायचा. म्हणजे तो मला काम करताना देखील रोज पाहत असायचा. मी भांडी घासताना देखील तो माझ्या पूर्ण शरीराकडे टक लावून पाहत असायचा. मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो मात्र सकाळी लवकर यायचा आणि लगेचच कामावरती जात असायचा. त्याच्याकडे या गोष्टी पाहण्यासाठीही वेळ नव्हता. त्याच्यावरती ही वेळ मीच आणली होती. परंतु काय करणार? मला आरामात राहायची सवय होती आणि मालक हा स्वतःचा व्यवसाय करत होता. त्याची 4 ते 5 किराणा दुकान होते आणि त्याचाच एक दुकानावरती माझा नवरा कामाला जायचा. मीही दिसायला सुंदर आणि तरुण होते, म्हणून मालकाला खूप आवडू लागले होते. परंतु मी माझ्या खूप अपेक्षा मारत होते, कारण हवा तसा वेळ मला माझ्या नवऱ्याकडून मिळत नव्हता. काय करणार? तसा माझा नवराही दिसायला छानच होता, परंतु मालकाने अशी काही जादू केली होती की मी मालकाच्या स्वाधीन कशी झाले हे मलाही कळलं नाही. ही गोष्ट आहे माझ्या नवरा कामाला गेल्यानंतरची, म्हणजेच त्याला नाईट ड्युटीचे काम लागल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतरचा हा प्रसंग आहे. रात्री सुमारे 1 वाजता अचानकपणे माझ्या खोलीच्या खिडकीतून मालक आत आला आणि माझ्यासोबत. आता मालक हा दररोज माझ्या खोलीमध्ये येत असायचा आणि रात्रभर मला हवं तसं माझ्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करायचा. आणि मालकाच्या हा येण्या-जाण्याचा मार्ग म्हणजे खिडकी होती. परंतु काल रात्र खूपच भयानक प्रसंग झाला. मालक हा खिडकीतून येत असताना खिडकीचा जोरात आवाज आल्यामुळे माझी सासू झोपेतून उठली आणि सरळ माझ्या खोलीमध्ये आली आणि मालकाला पाहिल्यानंतर
तिने ही गोष्ट माझ्या सासऱ्याला जाऊन सांगितली. माझा सासरा हा तसा दिसायला खूप दणकट होता. तो खूप म्हातारा नव्हता, कारण तो मोठा जुना पैलवान होता. त्याने भरपूर अशा कुस्त्या मारलेल्या होत्या. त्याच्या अंगामध्ये खूप रग होती आणि माझी सासू मात्र खूप म्हातारी झाली होती. आणि आता माझा सासरा माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहत असायचा. त्याने असे माझ्याकडे पाहिल्यानंतर मालकासोबतचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत असायचा. मालक त्याला हवं तसं त्याच्या इच्छा पूर्ण करत होता. कारण मालक हा केवळ 27 वर्षाचा तरुण असून त्याचे लग्न झालेले नव्हते. तसा त्यालाही तालीमचा खूप नाद होता. म्हणूनच मलाही मालकाकडे पाहिल्यानंतर खूप छान वाटायचं. मीही मालकाकडे आकर्षित व्हायचे. आता मी सुद्धा मालकाशिवाय राहू शकत नव्हते. कारण गेले 10 ते 15 दिवस रोज मालक माझ्या खोलीमध्ये यायचा आणि माझ्यासोबत हवं तसं तो करायचा. मालक खोलीमधून गेल्यानंतर मला 2 ते 3 तास छान झोप लागायची. मला सकाळी लवकर उठू वाटत नसायचं. माझा नवरा आला तरीही माझी खूप वेगळी अवस्था असायची. केस विस्कटलेले असायचे. माझी सासू मला रोज विचारायची, "अगं शिवानी, काय झालं? तुझा अवतार असा वेगळा वाटतोय." मी तिला म्हणायचे, "काही नाही, झोपेमध्येच आला आहे." परंतु आज मात्र मालकाने असं काही केलं होतं की मला पूर्णपणे वेड लागलं होतं. मालकाने त्याला हव्या तशा त्याच्या इच्छा पूर्ण करून घेतल्या होत्या आणि माझ्या सासूने हीच गोष्ट माझ्या नवऱ्यालाही सांगितली असावी. परंतु माझ्या नवऱ्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही. तो मला म्हणाला, "शिवानी, हे सर्व मी तुझ्यासाठीच करतो आहे ना. तू फक्त चांगली राहा." यावरून मला समजलं होतं की माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं. परंतु त्यानंतर मात्र मालक हा 5-6 दिवस आलाच नाही. मला खूप वेगळे वाटत होते. आता मला मालकाची सवय लागली होती. मालक कधी येईल आणि माझ्या इच्छा कधी पूर्ण होईल असं मला रोज रात्री वाटत असायचं. आणि एके दिवशी मालक खिडकी उघडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. त्या क्षणी अचानक खिडकी उघडण्याचा आवाज माझ्या सासऱ्याला आला. माझ्या सासऱ्याने मालकाला पाहिले तेव्हा माझ्या सासऱ्याला माझ्यावर संशय येऊ लागला. तेव्हा माझ्या सासऱ्याने माझ्या नवऱ्याला सांगितले. परंतु माझ्या नवऱ्याला ही गोष्ट खरी वाटत नव्हती आणि तिथून पुढची सर्व दिवस सुरळीत चालू होते. आता मात्र त्यांनी रात्रीचे काम बंद केले होते. तो फक्त दुकानातच कामाला जात असायचा. आणि एके दिवशी माझा नवरा कामाला जात असताना मालकाला घरी येताना पाहिले. तसा तो पुन्हा माघारी वळला आणि घरी आला आणि मोबाईल घेण्याच्या बहाण्याने खोलीमध्ये जाऊन कॅमेरा बसवला आणि आम्हा दोघांना आमच्या इच्छा पूर्ण करत असताना पकडले होते. मालकाला माझ्यासोबत पाहून माझा नवरा खूप चिडला होता. रेकॉर्डिंग पाहता क्षणी माझ्या नवऱ्याने माझ्या जोरदार थोबाडीत ठेवून दिली आणि मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि मालकाला खूप मारलं आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थांबला. त्याने ही सर्व रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवली. तेव्हा लगेच पोलिसांनी मला आणि मालकाला अटक केली आणि आम्हा दोघांनाही खूप शिक्षा झाली. आता मी माझ्या नवऱ्याच्या ठिकाणी मालकाला पाहत असायचे, परंतु याची शिक्षा मी भोगत होते. मी माझ्या नवऱ्याला समजू शकले नाही आणि म्हणूनच माझ्यावरती ही वेळ आली. मालक हा माझ्यावरती प्रेम करत असल्याचं नाटक करत होता आणि मी त्याच्याशी जसं म्हणेल तसं वागू लागले. म्हणजे मीही त्याच्यात वेडी झाली होते. असं कोणासोबतही होऊ नये म्हणूनच एक वाटतं, आपला नवरा जसा आहे तसा आपण त्याच्यावरती खूप प्रेम करायला हवं आणि आपण आपल्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ राहायला हवं. कारण ह्या गोष्टी होत राहतात, परंतु क्षणभरासाठी आपण कमावलेलं सर्व काही गमावून बसतो. हेच माझ्यासोबतही झालं आहे. नंतर माझ्या आयुष्यात ना माझा नवरा होता ना तो मालक. मंडळी, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.